लोकांच्या हे लक्षात नाही आलं की आपण मामलेदाराची मिसळ नाही गमावलेली, आपण हिराकोट नावाचा किल्ला गमावला आहे, जो ठाणे शहराच्या मध्यभागी होता. युरोपमधून पोपचे जे मिशनरीज धर्मप्रसारासाठी भारताकडे यायचे, त्यांना पोपच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स होत्या की माझ्यासाठी तना सिल्कचे तागे घेऊन या. म्हणजे ठाण्यातलं सिल्क मला घेऊन या, कारण ते खूप असं रिच सिल्क आहे की त्याचे कपडे मी परिधान केले तर त्याचा प्रभाव वेगळा पडतो. त्याच्यामुळे ठाण्याच्या सिल्कला युरोपमध्ये मागणी होती. त्या दृष्टीने ठाणा एक व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीला आलेलं होतं. आग्र्याचा ताजमहाल उभारायच्या आधी ठाण्यातलं सेंट जॉन चर्च उभा राहिले. ठाणा मुंबईच्या जवळ असलेलं आणि रेल्वेने जोडलं गेलेलं एक गाव बनलं की जिथे रोजगाराच्या चरितार्थाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या, जिथे लोक राहायला येऊ लागले, जिथून लोकांना मुंबईत नोकरीला जाणं सोयीचं हे लक्षात आलं, जिथे काही नवीन उद्योग निर्माण झाले. त्याच्यामुळे रेल्वेमुळे ठाण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे ती ठाणे शहराच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठी ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्वाची घटना आहे की ज्याच्यामुळे ठाणं शहर जगाच्या नकाशावरती आलं आणि ठाणे शहर आधुनिक काळाशी जोडलं गेलं. तर कुमुद नाचणे नावाच्या मुलीचा किस्सा आहे, जी 14 वर्षाची होती. शाळेतल्या मुलींसकट 14 वर्षाची म्हणजे शाळेतली होती, ते 9वीतली होती. शाळेतले 4 मैत्रिणींना घेऊन कलेक्टर ऑफिसच्या छपरावर चढून तिथला युनियन जॅक काढून तिरंगा झेंडा फडकवायचं धाडस त्या मुलींनी केलेलं होतं. अशा घटना सातत्याने त्या काळात ठाणे शहरात घडत गेल्या. त्यामुळे वातावरण एक स्वातंत्र्याचं सतत चालू राहिलं. ठाण्यासारख्या शहराला खऱ्या अर्थाने मोठी गरज आहे ती वस्तुसंग्रहालयाची. ठाण्याचं स्वतःचं असं म्युझियम व्हायला हवं, कारण ठाण्यात अनेक मूर्त्या सापडलेल्या आहेत, शिल्प सापडलेली आहेत, ताम्रपट सापडलेले आहेत, शिलालेख सापडलेले आहेत. ठाण्यामध्ये म्युझियम नसल्यामुळे ते मुख्य म्युझियमकडे पाठवलं जातं. नमस्कार, मी मुकुल ओहाट आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. MHA-MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, इतिहास हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे अगदी रोजच्या वर्तमानपत्रांपासून, पुस्तकांपासून ते चित्रपटांपर्यंत किंवा आत्ताच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र त्यातल्या त्यात सुद्धा मागच्या काही काळामध्ये प्रादेशिक इतिहास, स्थानिक इतिहास ही इतिहासाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी विद्याशाखा उदयाला आली. आपण ज्या ठिकाणी काम करतो, आपण ज्या वसाहतींमध्ये राहतो, त्याला सुद्धा एक प्राचीन इतिहास असू शकतो. त्याच्या इतिहासाचा आपण ज्याला म्हणतो की तो सगळा समर्पक अवकाश आहे, तो अवकाश आपल्या आजच्या जगण्यावरती काही ना काही प्रमाणात प्रभाव टाकत असतो. MHA-MTVच्या माध्यमातून काही काळापूर्वी आपण डॉक्टर सूरज पंडित यांच्या माध्यमातून मुंबईचा असाच एक इतिहास उलगडला होता आणि आज आपण श्रीस्थानकाचा म्हणजेच ठाण्याचा इतिहास आपल्यासमोर उलगडणार आहोत. आणि हे आपल्याला सांगतायत ठाण्याचे इतिहास अभ्यासक श्री मकरंद जोशी सर. सर, आपलं MHA-MTV मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांचा ओळख परिचय करून द्यायचा झालं तर तो असा करता येईल की सरांना आपण आकाशवाणीच्या माध्यमातून वेळोवेळी ऐकलेला आहे. वयम, ललित अशा मासिकांमधून, वेगवेगळ्या मराठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण सरांना वाचलेलं सुद्धा आहे. नाटकातलं नाटक हा मराठी रंगभूमीवरील नट, नाटककार यांच्यावरचा एक रंजक एकपात्री कार्यक्रम सुद्धा सर करत असतात. मॅजेस्टिक गप्पाच्या माध्यमातून विविध मुलाखती त्यांनी अनेक मान्यवरांच्या घेतलेल्या आहेत. प्रवास एका प्रवासाचा पर्यटन उद्योजक कैलासवासी केसरी भाऊ पाटील यांच्या आत्मकथनाचं शब्दांकन सरांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर परिसस्पर्श एक 52 कशी कहाणी, चिंतामणी ज्वेलर्सचे संस्थापक कैलासवासी अरुण कायगावकर यांच्या आत्मकथनाचं शब्दांकन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मागची 3 वर्ष सरांनी वेगवेगळ्या माध्यमातून हेरिटेज वॉक्स कंडक्ट केलेले आहेत. ठाण्याच्या इतिहासावर सरांचा मूलभूत स्वरूपाचा असा अभ्यास आहे. तर आज आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी मामलेदार मिसळच्या संदर्भात आपण एक विशेष पोस्ट टाकली होती, तर ती जरा एक उलगडून सांगा. आता कसं आहे ना की ठाण्याची ओळख काळानुसार बदलत गेली. म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळातली ठाण्याची एक ओळख म्हणजे मामलेदार मिसळ ही होती खवय्यांसाठी. वेगवेगळ्या ठिकाणचे खवय्ये तिकडे यायचे आणि त्या मिसळीचं कौतुक व्हायचं. पण ती मिसळ म्हणजे ते मिसळ जिथे मिळायची ते जे कॅन्टीन होतं ते मामलेदार कचेरीचं कॅन्टीन होतं. आणि मग ही मामलेदार कचेरी कुठे होती तर अनेकांना माहीत नव्हतं. जे रेग्युलरली नियमितपणे मामलेदार मिसळीचं जाऊन आस्वाद घ्यायचे त्यांनाही माहीत नव्हतं की ते एका जुन्या किल्ल्याच्या अवशेषात बसून मिसळ खातील. म्हणजे ठाण्याचा इतिहास जो आहे त्याच्यात वेगवेगळ्या राजवटी ज्या होऊन गेल्या, त्याच्यामध्ये मराठ्यांच्या राजवटीमध्ये मामलेदार मिसळीची जी जागा आहे तिथे मराठ्यांनी हिराकोट नावाचा एक छोटासा किल्ला बांधलेला होता. खाडीच्या किनाऱ्यावरची चौकी असते तशा अर्थाचा एक संरक्षणासाठी आणि टेहळणीसाठी केलेला किल्ला आणि त्याच्या काही खोल्या असं त्याचं स्वरूप होतं. आणि मराठे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या किल्ल्याचा उपयोग तुरुंगासाठी म्हणून करायचे. म्हणजे जे काही अपराधी असतील, कैदी असतील, त्यांना तिकडे कारावासात ठेवलं जायचं. त्याच्याच थोडं पुढे एक आंब्याचं झाड होतं ज्याला
जुने ठाणेकर आजही ते आता झाड अस्तित्वात नाही, काळा आंबा म्हणून ओळखायचे. कारण पेशवाईमध्ये तिथे गुन्हेगारांना फासावरती लटकवलं जायचं. त्याच्यामुळे हा सगळा शासकीय परिघाचा भाग होता आणि तो किल्ला तिथे होता. ब्रिटिशांनी जेव्हा ठाणं जिंकलं आणि ठाण्यात आपला राजवट सुरू केली, तेव्हा त्यांनी मराठ्यांच्या सगळ्या अशा ऐतिहासिक खाणाखुणा पुसायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इथला हा जो हिराकोट होता आणि त्यातला जे तुरुंग होता, ते सगळं ठाण्याचा जो मुख्य किल्ला आहे, जो पोर्तुगीजांनी बांधलेला होता, ठाणे खाडीच्या किनाऱ्यावरती आहे, तिथे नेऊन त्यांनी ते हलवलं. तिकडे ठाण्याचा तुरुंग त्यांनी नव्याने बनवला सुरुवात केली, जो आजही ठाणा सेंट्रल जेल म्हणून ओळखला जातो. आणि मग हिराकोटची जी काही वास्तू शिल्लक राहिलेली होती, तिच्यातले काही अंतर्भाग बदलून त्याने तिकडे मामलेदार आणि तहसीलदाराची कचेरी आणली. काळाच्या ओघात असं झालं की ती मामलेदाराची कचेरी हीच ओळख लोकांच्या डोक्यात पक्की राहिली. त्याला जोड मिळाली मिसळीच्या कॅन्टीनची आणि मग मामलेदाराची मिसळ, एवढंच त्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व राहिलं. दुर्दैवाने असं झालं आहे की नवीन ज्या काही त्यांच्या विकासाच्या योजना आहेत, ते संपूर्ण परिसरातल्या शासकीय इमारतींचा विकास होतोय, पुनर्निर्माण होत आहे, त्याच्यामध्ये ही सगळी ऐतिहासिक वास्तू पाडली गेली. लोकांच्या हे लक्षात नाही आलं की आपण मामलेदाराची मिसळ नाही गमावलेली, आपण हिराकोट नावाचा किल्ला गमावला आहे, जो ठाणे शहराच्या मध्यभागी होता. त्याच्यामुळे ठाण्याच्या इतिहासाचा असलेला एक दुवा आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. मामलेदाराची मिसळ कदाचित तिकडे परत येईल, कारण ते कॅन्टीन होतं आणि मामलेदार कचेरीचंच कॅन्टीन होतं. मग ते लोकांसाठी खुलं झालं, लोक जाऊन मिसळ खायला लागली. पण ह्या सगळ्या काळाच्या ओघामध्ये आणि विकासाच्या रेट्यामध्ये एक हिराकोट नावाचा छोटासा किल्ला, जो ठाण्याच्या शहराच्या मध्यभागी होता, तो आता कायमचा हरपला. नक्कीच. म्हणजे मामलेदार मिसळ मला वाटतं अनेक खवय्यांनी असंख्य वेळेला तिथे खाल्लं असेल, पण त्याच्या मागचा ही महत्वाची पार्श्वभूमी आहे. सर, श्रीस्थानक ते ठाणे हा प्रवास नेमका कसा होता? त्याचं एक भौगोलिक उगमस्थान कशा पद्धतीचं होतं? हे श्रीस्थानक ते ठाणे हा जवळजवळ 1001 वर्षाचा प्रवास आहे. मुळात असं आहे की ठाण्यातल्या लोकांच्या हे लक्षात येत नाही की ठाणं कोकणचा भाग आहे. कारण आपण नेहमी म्हणतो मी कोकणात जातोय म्हणजे मी अलिबागला जातोय, किंवा मी रत्नागिरीला जातोय, किंवा मी सावंतवाडीला जातोय म्हणजे कोकणात जातोय. तर तसं नाहीये. कोकण आपलं पालघरपासून मालवणपर्यंत सगळ्या किनारपट्टीलाच कोकण म्हणतात. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे कामकाजाच्या सोयीसाठी भाग केलेत. त्यातलं ठाणं ही उत्तर कोकणाची राजधानी होती. ती शिलाहारांनी उत्तर कोकणाची राजधानी केली. शिलाहार जे होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. राष्ट्रकूटांनी शिलाहारांचा कपर्दी नावाचा एक पहिला संस्थापक राजा आहे, ज्याला उत्तर कोकणचा कारभार दिला. त्याने आपली राजधानी म्हणून ठाणं या गावाची, या जागेची निवड केली आणि त्याने त्या जागेला नाव दिलं श्रीस्थानक. ते नाव देण्यामागचं कारण असं होतं की तेव्हाचं श्रीस्थानक, तेव्हा ठाणे जे काही होतं भौगोलिकदृष्ट्या, ते एखाद्या बेटासारखं होतं. तिन्ही बाजूनी त्याला खाडी होती आणि एका बाजूला येऊरचा आज जो डोंगर दिसतो तो होता. मधल्या चिंचोळ्या पट्टीत ठाणं, तेव्हाचंही ठाणं त्याच भागात वसलेलं होतं. खाडी आणि समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे ठाणं हे एक अतिशय भरभराटीला आलेलं बंदर होतं. तिकडून मोठ्या प्रमाणावरती निर्यात चालायची. इंडोनेशियाला जहाजं जायची, आफ्रिकेला जहाजं जायची, युरोपला जहाजं जायची. भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून आलेला माल ठाण्यातली उत्पादनं असं एकत्रित करून पाठवलं जायचं. कापड जायचं, सोनं जायचं, चामडं जायचं. त्याच्यानंतर ठाण्यामध्ये एक खास सिल्क म्हणजे रेशमी कापड विणलं जायचं, ज्याला थाना सिल्क म्हणून ओळखायचे. तर त्याची फार मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायची. त्याच्यामुळे असं भरभराटीला आलेलं असलेलं गाव राजधानीचं म्हणून श्रीस्थानक त्यांनी केलं. श्रीस्थानक म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, तर लक्ष्मी जिथे राहते ते ठिकाण, म्हणून ते श्रीस्थानक नाव शिलाहारांनी दिलं असावं असा अंदाज बांधला जातो. शिलाहारांनी जवळजवळ 400 वर्ष ठाण्यावर राज्य केलं, म्हणजे उत्तर कोकणावर अख्ख्या राज्य केलं. शिलाहारांचा पराभव देवगिरीच्या यादवांनी केला, त्यामुळे शिलाहारांची राजवट संपली, मग यादवांची राजवट सुरू झाली. पण ठाण्याचं महत्त्व तसंच कायम होतं. ठाण्याचं महत्त्व पोर्तुगीजांची राजवट जेव्हा आली तेव्हा साधारण 16व्या शतकामध्ये बंदर म्हणून महत्त्व कमी व्हायला लागलं होतं. पण त्याच्या आधी ठाणं बघाल तर भौगोलिकदृष्ट्या किनारपट्टीवरचं एक भरभराटीला आलेलं बंदर, जिथून परदेशात माल जायचा, परदेशात निर्यात व्हायची आणि अतिशय समृद्ध गाव होतं. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे प्रवासी तिकडे आले, त्याने ठाण्याविषयी खूप काही चांगला मजकूर लिहून ठेवलेला आहे. आणि ज्या ज्या वेगवेगळ्या राजवटी आल्या त्यांच्या राजवटीमध्येही कमी अधिक प्रमाणात ठाण्याचा विकास होत गेला, अपवाद फक्त पोर्तुगीज राजवटीचा. नक्कीच. मला आता या ऐतिहासिक संदर्भांबद्दलच विचारायचं आहे की आता उदाहरणार्थ विल्यम डॅलरिम्पल यांच्या द गोल्डन रोड या पुस्तकामध्ये टॉलमी असं म्हणतो की इंडिया इज द सिंक ऑफ वर्ल्ड्स प्रेशियस मेटल्स, आणि त्याच्या अंतर्गतच त्यांनी या भागामधला जो सगळा व्यापार आहे, जो व्यवसाय आहे, त्याच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. ठाण्याचं हे जे व्यावसायिक महत्व आहे प्राचीन काळातलं, त्याच्याविषयीचे काय संदर्भ आहेत? त्याच्याविषयीचे संदर्भ असे आहेत की मी ज्या सिल्कचा उल्लेख केला, तो आजचं जे ठाणं आहे त्याच्यामधला जो राबोडीचा भाग आहे,
तो तो पूर्वी खत्रीवाडा म्हणून ओळखला जायचा. तर खत्री ही कम्युनिटी आहे, खत्री ही जात आहे की जे विणकर असतात, जे परंपरागत विणकर आहेत. आणि तो खत्रीवाडा होता कारण तिथे सगळ्या कोष्ट्यांची विणकरांची घरं होती. आणि त्यातले जवळजवळ 1000 लोक फक्त रेशमी कापड विणायचे आणि 1500 लोक सुती कापड विणायचे. आणि युरोपमधून पोपचे जे मिशनरीज धर्मप्रसारासाठी भारताकडे यायचे, त्यांना पोपच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स होत्या की माझ्यासाठी तना सिल्कचे तागे घेऊन या. म्हणजे ठाण्यातलं सिल्क मला घेऊन या, कारण ते खूप असं रिच सिल्क आहे की त्याचे कपडे मी परिधान केले तर त्याचा प्रभाव वेगळा पडतो. त्याच्यामुळे ठाण्याच्या सिल्कला युरोपमध्ये मागणी होती. त्या दृष्टीने ठाणं एक व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीला आलेलं होतं. त्यानंतर ठाण्यामध्ये आणखी एक नोंद सापडते ती तबाशीर नावाच्या गोष्टीची. तर तबाशीरला वंशलोचन असं संस्कृत नाव आहे. म्हणजे त्याला वंश शर्कराही म्हणतात, कारण बांबूच्या आतला गाभा असतो त्याच्यापासून हा पदार्थ तयार करतात. हा चवीला गोडसर लागतो म्हणून त्याला शर्करा म्हणतात. ते काही आपण चहात साखर घालतो तशी ती साखर नसते, पण ती औषधी आहे. आणि परदेशी प्रवाशांनी नोंदवलंय की तना येथे याच्या तबाशीरच्या फॅक्टरीज आहेत. म्हणजे बांबूपासून तो पदार्थ बनवण्याचे उद्योग आहेत आणि जो निर्यात केला जातो. त्याच्यामुळे ही दोन ठाण्याची स्वतःची उत्पादनं होती. आणि या व्यतिरिक्त असं होतं की तुम्ही जर जुने व्यापारी मार्ग बघितले तर नाणेघाटातून कल्याणकडे येणारे जो काफिला होता, तसेच कोकणातून येणारे होते, तेही ठाण्याच्या बंदरामध्ये माल निर्यात करण्यासाठी यायचे. त्यामुळे कोकणातून तांदूळ यायचा, केरळमधून मसाले यायचे, असे वेगवेगळे पदार्थ भारताच्याही भागातून मध्ये यायचे आणि ठाण्याच्या बंदरातून ते परदेशाकडे पाठवले जायचे. त्यामुळे मग ठाण्याला समृद्ध होती. म्हणून तर 636 मध्ये बहारीनचा जो एक गव्हर्नर होता, तिकडचा जो एक वजीर होता, त्याने अरबी जहाजांचा काफिला ठाणं लुटायला पाठवल्याची नोंद आहे. तेव्हा राष्ट्रकूटांचं म्हणजे शिलाहारांच्या मालकांचंच ठाण्यावरती कोकणावरती वर्चस्व होतं. त्यांनी त्या याचा पराभव केला आणि त्याला पिटाळून लावलं. पण 660ला परत अरब लुटारू आले आणि त्यांनी ठाणे लुटलं. म्हणजे एखादं गाव लुटण्यासाठी हजारो किलोमीटरचा जलप्रवास करून दुसरे कुठले तरी लुटारू येतात, याच्यातून त्या गावाची समृद्धी लक्षात येते. त्याच्यामुळे ठाणं इतकं श्रीमंत त्या काळातलं गाव होतं. लुटारू कुठल्या भागातून आले होते किंवा तो एक संदर्भ हा, तो बहारीनचे होते, अरबी लुटारू होते. म्हणजे ते हम्म. असं होतं की अरबी व्यापारी यायचे रेग्युलरली ठाण्याच्या बंदरामध्ये. त्याच्यामुळे त्याने बघितलेलं होतं की ठाणं किती समृद्ध आहे. त्याच्यातूनच कुठेतरी महत्वाकांक्षा निर्माण झाली असेल की असं समृद्ध बंदर आपल्या ताब्यात असायला हवं. आणि मग त्या बहारीनच्या सुलतानाने त्याची जहाजं पाठवली असतील की ते बंदर जिंकून आपल्या ताब्यात घ्या. म्हणजे तिकडचा जो काही माल निर्यात होतोय त्याच्यावरती आपल्याला कर बसवता येईल किंवा त्यातून आपल्याला उत्पन्न चालू होईल किंवा ते लुटता येईल, याने केलेलं असेल त्यांनी ते. नक्कीच. आता त्यात ठाण्याचं जे एक आध्यात्मिक अंग आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. श्री कोपिनेश्वर मंदिराचा आपण वारंवार उल्लेख करत असतो. तर हे प्राचीन देवस्थान नेमकं कधी उदयाला आलं आणि या संदर्भात अशी वेगवेगळी देवस्थानं ठाण्यामध्ये कधी उदयाला आली? म्हणजे ठाण्यातलं श्रीस्थानकाचा मी मगाशी एक अर्थ दिला की लक्ष्मीचं निवासस्थान. हो. तसा दुसराही एक अर्थ लावला जातो की आपण श्री हे जनरली परमेश्वराच्या मागे लावतो. श्री विठ्ठल, श्रीराम, श्रीकृष्ण. त्यामुळे अशा श्री म्हणजे परमेश्वराचं वसतिस्थान, कारण इथे खूप देवळं आहेत. म्हणूनही ठाण्याला टेम्पल सिटी म्हणूनही कदाचित श्रीस्थानक म्हटलं गेलं असावं का, असंही मानलं जातं. कोपनेश्वर हे ठाणे शहराचं आराध्य दैवत आहे. शहरात प्रमुख जागी असलेलं सगळ्यात मोठं मंदिर आहे. त्याच्या इतिहासाबद्दल असं आहे की त्याच्याविषयीचे ठोस लिखित पुरावे उपलब्ध नाहीत की ते नेमकं कुठल्या शतकात कुठल्या राजवटीत बांधलं गेलं. पण काही अंदाज तर्क, काही अनुमान करता येतं. म्हणजे जसं शिलाहार हे शिवभक्त होते. शिलाहारांनी त्यांच्या सगळ्या राजवटींमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिवमंदिरं बांधलेली आहेत. ठाणेजवळचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर, जे शिलाहार राजवटीतलं आहे. ते शंकराचंच देऊळ आहे. त्याच्यामुळे असा एक तर्क आहे की कोपनेश्वरही कदाचित शिलाहाराने स्थापन केलेला असावा, कारण ते शिवभक्त होते. झालं असं की शिलाहारांच्या नंतर ज्या वेगवेगळ्या राजवटी येत गेल्या, त्याच्यात अगदी दिल्लीच्या सुलतानाची जेव्हा सुद्धा राजवट आली तेव्हाही त्याने कोपनेश्वर मंदिराला धक्का लावला नव्हता. कोपनेश्वर मंदिर जे काही पूर्वीपासूनचं होतं तसंच होतं. पोर्तुगीजांच्या राजवटीत त्यांनी ठाण्यातली यच्चयावत मंदिरं फोडून मूर्ती भग्न करायचा जो त्यांचा उद्योग सुरू केला, धर्मप्रसारासाठी आलेले असल्यामुळे, त्याच्यामध्ये कोपनेश्वर मंदिराची मूळ जी इमारत होती ती संपूर्ण उद्ध्वस्त झाली. शंकराची जी आज आपण गाभाऱ्यामध्ये सगळ्यात मोठी पिंड बघतो, ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठं शिवलिंग ते मानलं जातं. तर ती पिंड त्यांना फोडता आली नाही पोर्तुगीजांना. पण मासुंदा तलाव हा देवळाला लागून होता. म्हणजे आज मासुंदा तलाव आणि शिवमंदिराच्या मध्ये रस्ता आहे, तो नव्हता. त्यामुळे तलावातून म्हणजे देवळाच्या पायऱ्या तलावात उतरायच्या, असं ते इतकं जवळ होतं. तर त्यांनी ते सगळं फोडलं आणि तलावाचं पाणी देवळात घुसवलं आणि त्याच्यामध्ये तो कोपनेश्वराची अर्धवट फोडलेलं मंदिर आणि ती पिंड त्या तलावामध्ये अर्धवट बुडलेली होती. मग जेव्हा पेशव्याने ठाणे जिंकलं 1737 मध्ये,
त्यांनी सुभेदार बिवलकरांकडे कल्याणच्या बरोबर ठाण्याची व्यवस्था केली. बिवलकर ठाण्याची व्यवस्था लावत असताना त्यांच्या लक्षात आलं की एक भलं मोठं शिवलिंग आणि अर्धवट फुटकं मंदिर तलावात बुडलेलं आहे. त्यांनी चौकशी केली की त्यांना कळलं हा कोपनेश्वर आहे. कधीचं आहे बाबा, तर हे कदाचित बिंबांचं असेल किंवा त्याच्या आधीचं शिलाहारांचं असेल. मग त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. आता आज जो गाभारा दिसतो कोपनेश्वरचा, तो सरदार बिवलकरांनी 1760 मध्ये बांधलेला आहे. तो गाभारा तेवढा जुना आहे आणि आतले शिवलिंग हे त्याच्याही आधीचं जुनं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की साधारण 800-900 वर्षांपूर्वी कोपनेश्वराचं मंदिर ठाण्यामध्ये होतं. मूळ स्वरूप माहिती नाही, कदाचित शिलाहारांची बाकीची जशी मंदिरं आहेत नागर शैलीतली आणि कोरीव कामाने नटलेली, तसंच भव्य मंदिरही ते असेल, पण त्याचं मूळ स्वरूप कोणालाच माहिती नाही. नक्कीच. आणि याच्या व्यतिरिक्त अशी कुठली आध्यात्मिक स्थानं होती का त्या काळामध्ये? एक एक गंमत आहे ठाण्याच्या इतिहासाची. म्हणजे ठाणं जितकं शिलाहारांचं आणि हिंदू राजवटीचं एक ठळक भाग म्हणून होता, तेवढाच ठाण्यामध्ये सर्वधर्म समभाव आणि सहिष्णुता पण सुरुवातीपासून होती. म्हणजे आज आम्ही जेव्हा ठाण्याचे अभ्यासक लोकांना ठाण्याच्या ऐतिहासिक जागांविषयी सांगायला जातो, तेव्हा साधारणपणे रेल्वे स्टेशनपासून टेंबी नाक्यापर्यंतचा सलग जो रस्ता आहे 1.5 किलोमीटरचा, त्या 1.5 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 वेगवेगळ्या धर्मांची उपासना स्थळं आहेत, जी 300 ते 400 वर्ष जुनी आहेत. म्हणजे ठाण्याला हा धार्मिक सहिष्णुतेचा वारसा 400, 500, 600 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. बंदर असल्यामुळे वेगवेगळ्या धर्माचे लोक येत गेले, राहत गेले, त्यांनी त्यांच्या उपासना पद्धती निवडल्या. म्हणजे कोपनेश्वर मंदिर आपण बघितलं, कोपनेश्वर मंदिराच्या थोडं अलीकडे विठ्ठल मंदिर आहे, जे पेशवाईत बांधलेलं आहे. म्हणजे 1717 किंवा 1718 मध्ये बांधलेलं आहे. कोपनेश्वर मंदिराकडून आपण टेंबी नाक्याकडे यायला लागलो की महागिरीचा जो भाग येतो, तिकडे महागिरीतली मशीद आहे. त्या मशिदीची कथा अशी आहे की ती नेमकी कुठल्या शतकात बांधली गेली, 15व्या शतकात, 14व्या शतकात, त्याचा ठाव ठिकाणा कोणालाच माहिती नाही, पण ती त्या काळापासून तिथे आहे. ती ठाण्यातली सगळ्यात जुनी मशीद आहे. मग आग्यारी येते, जी साधारण 1780 मध्ये बांधली गेली. म्हणजे ब्रिटिशांनी ठाण्याची राजवट सुरू केल्यावरती पारशी लोकांना त्यांनी ठाण्यात आणलं, ठाण्याचा कारभार बघायला, आणि त्या पारशांमधले कावडजी जहांगीरजी यांनी आग्यारी बांधली, ती 1780ला बांधली. तिथून सरळ पुढे गेलो की जैन मंदिर येतं, ते 350 वर्षांपूर्वीचं आहे, आदिनाथाचं जैन मंदिर येते. तिथून पुढे गेलं की ज्यू लोकांचा सिनेगॉग येतो, तो 300 वर्षांपूर्वीचा आहे. तिथून पुढे गेलं की सेंट जेम्स चर्च येतं, ब्रिटिशांनी बांधलेलं, जे 200 वर्षांपूर्वीचं आहे. त्याच्यामुळे ठाण्यामध्ये जुन्या काळातली प्रार्थना स्थळं वेगवेगळ्या धर्मांची शतकानुशतक आहेत. किंवा सेंट जॉन जे तळ्यावरचं आहे, ते पोर्तुगीजांनी बांधलेलं ठाण्यातलं पहिलं मोठं चर्च होतं, ते 1580 मध्ये त्यांनी बांधलं. आणि त्याचं तर बघितलं म्हणजे लिखित पुरावे जर मानले तर आग्र्याचा ताजमहाल उभारायच्या आधी ठाण्यातलं सेंट जॉन चर्च उभं राहिलेलं आहे, इतकं ते जुनं आहे. त्याच्यामुळे प्राचीनतेचा वारसा ठाण्याकडे आहे. फक्त काळाच्या ओघात त्या वास्तूंमध्ये बदल होत गेले किंवा जुन्या वास्तू जशाच्या तशा स्वरूपात जपता आल्या नाहीत. त्याच्यामुळे नवीन आलेल्या लोकांना कळत नाही की आपण बघतोय हे इतकं जुनं आहे. म्हणजे मासुंदा तलावाच्या काठावरती भेळ खायला लोक येतात, विरंगुळ्यासाठी लोक येतात किंवा शोभायात्रेला येतात, दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सेलिब्रेट करायला येतात. त्यांना जाणीव नसते की 900 वर्षापूर्वी एका राजाने याच मासौदा तलावाच्या काठावरती आपला विजय उत्सव साजरा केलेला होता. इतकं जुना हा तलाव आहे. नक्कीच. आपण आता मासुंदा तलावाचा उल्लेख केला म्हणून परत एकदा या विषयाकडे वळावं असं वाटतं की तलावांचं शहर अशी ठाण्याची ओळख आहे. झपाट्याने शहरीकरण झाल्यामुळे तलावांची म्हणजे प्रत्येकच शहरातली जी ओळख आहे ती कुठेतरी नामशेष होते का, हा प्रश्न पडतो. विशेषतः ठाण्यामध्ये हे जे तलाव आहेत, त्या तलावांचा जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने काही उपयोग झाला होता का, की केवळ एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं गेलं होतं? तर त्याचे जे ऐतिहासिक संदर्भ सापडतात ना, म्हणजे महिकावतीची बखर नावाचा एक ग्रंथ आहे की जो बिंब राजवटीच्या संदर्भातली माहिती देतो. साधारणपणे 1400 ते 1600 या कालखंडातल्या कोकणातल्या घडामोडींविषयीची तपशीलवार माहिती त्या मैकावतीच्या बखरीमध्ये आहे, की ज्याच्यामध्ये ठाण्याविषयी बरेच तपशीलवार उल्लेख आहेत. कारण बिंबांमधल्या एका राजाने ठाणं ही त्याची राजधानी केलेली होती. म्हणजे शिलाहारांची होतीच राजधानी, नंतर बिंब राजवटीतही ती उत्तर कोकणची राजधानी होती. त्यामुळे तर त्याच्यात असा संदर्भ मिळतो. म्हणजे त्याच्यात गंमत एक पाहायला मिळते की ठाण्यातल्या विभागांची जी नावं आहेत ना, म्हणजे चरई, पाचपखाडी, त्याच्यानंतर कोलबाड, चेंदणी, उथळसर, ही सगळी नावं त्या बिंबांच्या बखरीमध्ये वाचायला मिळतात. म्हणजे ती नावं जवळजवळ 800-900 वर्षांपूर्वीपासून ती नावं प्रचलित आहेत. आणि असं त्या बखरीत संदर्भ मिळतो की त्या बिंबराजाने या प्रत्येक विभागाला एक सरदार नेमलेला होता. या 10 पाखाड्या होत्या आणि 10 छोटी छोटी ते वसाहती होत्या, आणि त्या प्रत्येक वसाहतीचा एक सरदार प्रमुख होता. आणि त्याला सांगितलेलं होतं की तुझ्या परिसरातल्या लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून तुझ्या इथे तू एक तलाव खोद. आणि त्यांनी ते तलाव खोदायला सुरुवात केली आणि मग ठाणे तलावांचं शहर बनलं असावं. म्हणजे अन्यथा असं होतं की एक मुख्य वस्ती असते, तिच्यापुरता एक तलाव असतो,
पण असं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या वस्त्या असल्यामुळे वेगवेगळे तलाव बनत गेले. त्यामुळे पहिली एक 200-300 वर्ष तर हे तलाव निश्चितपणे लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होते किंवा लोकांच्यासाठी जलसंधारणाचा एक भाग होता. हे केवळ सुशोभीकरण किंवा शोभेसाठी किंवा विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून तलाव बनवले गेले नव्हते. मुख्य त्यातला भाग हा जलव्यवस्थापनाचाच होता. काळाच्या ओघात वस्ती वाढत गेल्यावरती त्या तलावांवरती ज्या वाढलेल्या लोकवस्तीचा ताण येतो, तो येऊन मग त्या तलावांचा वापर मर्यादित व्हायला लागला. म्हणजे ब्रिटिशांच्या काळापर्यंत असं झालेलं होतं, की उन्हाळ्याच्या काळामध्ये ठाण्यातल्या लोकांना विहिरीच्याच पाण्यावर अवलंबून राहायला लागायचं आणि त्या विहिरी आटायला लागायच्या. त्यामुळे उन्हाळ्यात ठाण्याची पाण्याची टंचाई व्हायची. त्यामुळे ब्रिटिशांनी नगरपालिका झाल्यानंतर पहिलं काय काम केलं, तर ठाणे शहरासाठी पाणी पुरवठा योजना बनवायला हवी आणि त्यासाठी पाण्याचा नवीन तलाव बनवायला हवा आणि म्हणून उपवनचा जो तलाव आहे, त्याचं मूळ नाव पोखरण तलाव आहे, तो बांधला गेला आणि तिकडून ठाणे शहराला पाणी पुरवठा ब्रिटिशांनी नळातून सुरू केला. बरं. आता यामध्ये विषय असा आहे सर, की एक शिवछत्रपतींच्या काळामध्ये ठाण्याचं महत्व नेमकं काय होतं त्या काळात? शिवछत्रपतींच्या काळातली गोष्ट अशी आहे, की पोर्तुगीजांनी 1535 मध्येच ठाण्यावरती कब्जा मिळवलेला होता. त्याच्यामुळे ठाणे शहर आजचं जो काही आहे तिथपासून ते घोडबंदरचा जो आज किल्ला आहे, जो पोर्तुगीजांनीच बांधलेला आहे. तर घोडबंदर हे बंदर होतं पोर्तुगीजांच्या आधीच्या काळापासून. कारण तिथे इराणमधून आणि एडनवरून घोडे यायचे. ते उतरवले जायचे अरबी घोडे आणि मग भारतभर ते विक्रीसाठी पाठवले जायचे. त्यामुळे घोड्यांचं बंदर म्हणून घोडबंदर नाव त्या बंदराला मिळालेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची जी आरमाराच्या संदर्भातली सगळी मोहीम, त्याच्या संदर्भातली सगळी आखणी सुरू केली. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ठाणं नव्हतं, कारण ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं किनारपट्टीवरचं. कल्याण त्यांच्याकडे होतं, ते त्यांनी जिंकून घेतलेलं होतं. कल्याणला छत्रपती शिवाजी महाराजांचे जहाज बांधणीचा पहिला कारखाना होता. तिकडे त्यांनी जहाज बांधायला सुरुवात केली होती. आता जर नकाशा बघितला तर लक्षात येतं, की कल्याणच्या गोदीमध्ये बांधलेलं जहाज समुद्रातून जर कोकणात खाली अलिबागकडे न्यायचं असेल तर ते ठाण्याच्या खाडीतून जायला लागतं. ठाण्याची खाडी, ठाणा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला भाग होता. पोर्तुगीजांचं आणि महाराजांचं कधीही पटलं नाही. महाराजांनी कायम पोर्तुगीजांना आपल्या धाकात ठेवायचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहिती होतं की हे लुटारू आहेत, यांच्यावरती जरब बसली पाहिजे. त्याच्यामुळे पोर्तुगीज सहकार्य करतील की नाही याची शंका होती, पण तेवढीच पोर्तुगीजांना महाराजांची भीती पण होती. त्याच्यामुळे एक राजकीय अपरिहार्य तडजोड असते, तशी एक राजकीय अपरिहार्य तडजोड केली गेली असावी, की महाराजांनी पोर्तुगीजांना सांगितलं असेल की कल्याणच्या बंदरात आमची बांधलेली जहाजं आम्ही अलिबागकडे घेऊन जातोय, आम्ही ठाण्यावर हल्ला करत नाही, तुम्ही आमच्या जहाजांवरती हल्ला करू नका. पोर्तुगीजांनी विचार केला असेल की तो घेऊन जातोय तर खाली घेऊन जाऊ दे, इथे तो डोक्याशी घेऊन जहाजा बसला तर उद्या त्याच जहाजाने ठाण्यावरती हल्ला करायचा आणि आपल्या हातातलं एक शहर जायचं. त्यामुळे पोर्तुगीजांनी जाऊन दिली असावी. त्याच्यामुळे मग महाराजांचा आरमार कल्याणला बांधलेलं ठाण्याच्या खाडीतून अलिबागकडे निघून गेलं. पण ते जात असताना महाराजांच्या धोरणीपणामुळे त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं की घोडबंदरचा भाग फारसा संरक्षित नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी काही वर्षांनी घोडबंदरच्या जो काही छोटासा किल्ला चौकी होती त्याच्यावरती आरमारी हल्ला करून घोडबंदर जिंकायचा प्रयत्न केला, जो फसला, जो यशस्वी झाला नाही. पण पोर्तुगीज सावध झाले आणि मग त्यांनी 1730 मध्ये घोडबंदरलाही मोठा किल्ला बांधला आणि घोडबंदरचा भाग आपला सुरक्षित करून घेतला. त्यानंतर आणखी एक उदाहरण सांगितलं जातं की महाराजांना मुंबई ताब्यात घ्यायची होती आणि मुंबई ताब्यात घेण्यासाठी तोपर्यंत त्यांनी खांदेरी उंदेरीवरती किल्ले बांधायला सुरुवात केलेली होती. त्या खांदेरी उंदेरीच्या किल्ल्याची जबाबदारी महाराजांचा मायनाक भंडारी आणि दौलत खान दोघंजण सांभाळत होते. त्यातल्या मायनाक भंडारीला त्यांनी सांगितलं की पनवेल मार्गे ठाण्यातून मुंबईच्या दिशेने सैन्य घेऊन कूच करा आणि खांदेरीवरून आपण गलबतं पाठवून समुद्रातून मुंबईवरती हल्ला करू आणि एकाच वेळी मुंबईवरती दोन्ही बाजूने हल्ला करून टोपीकरांची नाकेबंदी करू आणि मुंबईचा बेट ताब्यात घेऊ. पण अडचण परत तीच होती की ठाणं पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. त्याच्यामुळे मायनाक भंडारीला ठाण्यातून पास कोण देणार? तर मायनाक भंडारीने पत्र पाठवलं पोर्तुगीजांना की आमचं तुमच्याशी काही भांडण नाही, आम्ही मुंबईकडे चाललोय, तर आम्हाला जायला परवानगी द्या. तर पोर्तुगीजांच्या लक्षात आलं की ह्यांनी मुंबई जिंकली तर हे उद्या उलटे फिरून ठाण्यावरती येतील आणि आपल्याला त्रासाचं ठरेल. त्यामुळे त्यांनी ती परवानगी नाकारली. उलट त्यांनी अख्ख्या साष्टीत म्हणजे ठाण्यापासून ट्रॉम्बे जे आहे कुर्ला तिथपर्यंत मेसेजेस पाठवले की मराठ्यांचा माणूस जर हद्दीत घुसलेला दिसला तर तात्काळ मारा, त्याला जाऊन देऊ नका पुढे. त्याच्यामुळे ती मोहीम महाराजांना करता आली नाही. अन्यथा महाराजांना आणि थोडं आणखी आयुष्य लाभलं असतं महाराजांना, तर कदाचित त्यांनी यातली कुठली ना कुठली एक मोहीम यशस्वी करून दाखवली असती आणि मग आधीच हा सगळा भाग स्वराज्याचाही झाला असता. पोर्तुगीजांचा एक अंमल ज्या काळात ठाण्यावरती होता,
पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये ठाण्यावर असा काय विशेष प्रभाव पडला आणि ती संस्कृती कशी उदयाला आली? मुळात पोर्तुगीज हे असे परदेशी लोक होते की जे धर्मप्रसारासाठी म्हणून आलेले होते. त्यामुळे त्यांचं मुख्य उद्दिष्ट धर्मप्रसार हेच होतं. सातत्याने त्यांनी जबरदस्तीने म्हणजे आपल्या शासनाच्या आणि आपल्या सत्तेच्या जोरावर स्थानिकांना धर्मपरिवर्तन करायला भाग पाडलं. ठाण्यामध्येही त्यांनी तेच केलं. तर तो मी जो सुरुवातीला ठाणा सिल्कचं सांगितलेलं आहे, खत्रीवाडा सांगितलेला आहे, ते जे सगळे विणकर होते ना, ते इस्लाम धर्मीय होते. आणि पोर्तुगीजांनी जेव्हा त्यांना जबरदस्तीने धर्मांतराच्या संदर्भात सांगितलं, तेव्हा त्यांनी 2 दिवसामध्ये ठाणं सोडून ते भिवंडीकडे स्थलांतरित झाले. म्हणजे भिवंडीला नंतर जी लूम इंडस्ट्री बनली, हातमाग इंडस्ट्री बनली, ती सगळी ठाण्यातून गेलेल्या विणकरांमुळे तयार झालेली इंडस्ट्री आहे. तेच पारशी लोकांची कम्युनिटीची काही घरं ठाण्यात तेव्हा होती, तीही ठाणं सोडून पोर्तुगीजांच्या भीतीने निघून गेली. पण त्यांनी ठाण्यातल्या जवळजवळ 60% मूळच्या स्थानिक लोकांना जबरदस्तीने धर्मांतरित केलं, ख्रिश्चन केलं आणि ठाण्यामध्ये 12 ते 15 वेगवेगळी चर्चेस बांधली. तर त्यांचा सगळा उद्देश हा केवळ स्वतःचा फायदा बघणं आणि गुलामांसारखं स्थानिकांना वापरणं हाच होता. त्यामुळे त्यांनी जेव्हा किल्ला बांधायला सुरुवात केली ठाण्याचा 1737च्या सुमारास, 30च्या सुमारास, तेव्हाही त्यांनी ठाणे आणि ठाणे परिसरातल्या लोकांना वेठबिगार म्हणून पकडून किल्ल्याच्या कामाला जुंपलं आणि त्यांचे अनन्वित हाल केले. त्याच्या आधी धर्मांतराच्यासाठी हाल केले. ठाण्यातली एकूण जी काही जुनी सगळी स्थळं होती, जे काही राजवाडे होते, काही मंदिरं होती, ती सगळी नष्ट केली, तोडली, फोडली, ते जमिनीत गाडली किंवा तलावात बुडवली. त्याच्यामुळे ठाण्याचा सांस्कृतिक इतिहास त्यांनी पुसला. त्यामुळे पोर्तुगीजांची राजवट ही ठाण्यावरची एक काळी राजवट आहे असं आपण म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये ठाण्याने बरंच काही गमावलं. आजही तुम्ही चराईमध्ये किंवा टेंबी नाक्याला किंवा अगदी लालबागेच्या भागात म्हणजे रामावती रोडच्या मागच्या बाजूला जेव्हा नवीन इमारतींचा पाया खोदला जातो ना, तेव्हा जुन्या मंदिरांचे खांब किंवा मूर्ती सापडतात. ते सगळे पोर्तुगीजांनी जे नष्ट केलेले होते आणि जमिनीत पुरलेले होते, तो सगळा भाग आहे. त्याच्यामुळे ती खूप वाईट राजवट होती ठाण्याच्या इतिहासातली. नक्कीच. आणि मला असं वाटतं की याच राजवटीचा प्रतिकार आधी मराठा साम्राज्याच्या काळामध्ये आणि नंतर पेशवाईच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. तर ते पर्व कसं होतं सर? ते पर्व फार रोमहर्षक आहे, कारण त्या पर्वाला सगळी सुरुवात होते ती अणजूरच्या नाईक कुटुंबामुळे. हे नाईक म्हणून जे कुटुंब आहे ते मुळात बांद्र्याला, मुंबईतलं जे बँड्रा आहे तिथे राहत होते. बांद्रा जेव्हा पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलं तेव्हा नाईक कुटुंबीय बांद्रा सोडून त्यांची अणजूरला वडिलोपार्जित जमीन होती, भिवंडीच्या जवळचं गाव आहे, तिकडे येऊन राहिले. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची राजवट चालू होती आणि अणजूरच्या नायकांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठवलं होतं की साष्टीमध्ये पोर्तुगीजांचा उपद्रव वाढतोय, तर तुम्ही कृपया साष्टी पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करा. दुर्दैवाने संभाजीराजे बऱ्याच मसलतींमध्ये गुंतलेले होते. औरंगजेब चालून आलेला होता, सिद्धीवरची मोहीम होती आणि मग पुढचं संभाजीराजांचं दुर्दैवी अंत आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे तेव्हा काहीच होऊ शकलं नाही. या नायकांचा जो मुलगा होता गंगाजी नाईक, त्याने पुढे वडिलांचं जे काम आहे आणि हे साष्टी मुक्त व्हायला पाहिजे कारण आपल्या धर्मबांधवांचा छळ होतोय, म्हणून पेशव्यांशी पत्रव्यवहार सुरू केला आणि थोरले बाजीराव पेशव्यांबरोबर तो सातत्याने पत्रव्यवहार करत होता. पुण्याला जाऊन ते भेटले त्यांना की ठाण्या म्हणजे साष्टी हा सगळा परिसर मुक्त करा पोर्तुगीजांच्या तावडीतून. बाजीरावांनी त्याला मान्यता दिली होती, पण बाजीरावही उत्तरेच्या राजकारणात अडकत चाललेले होते. त्याच्यामुळे पेशव्यांनी ठाण्याकडे लक्ष त्यांना पहिले 5-6 वर्ष देता आलं नाही. जेव्हा 1730-32 मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्याच्या खाडीवर किल्ला बांधायला काढला, तेव्हा गंगाजी नायकांनी पेशव्यांना निर्वाणीचा निरोप पाठवला आणि जाऊन भेटले की हा जर किल्ला बांधून झाला तर साष्टी काही तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यामुळे वेळीच तुम्ही हालचाली करा. आणि मग चिमाजी अप्पांकडे मोहीम देण्यात आली, वसईची मोहीम, साष्टीची मोहीम, जिची सुरुवात ठाण्यापासून करायची होती. आणि चिमाजी अप्पा पुण्याहून साधारण 3-1 हजाराचं मराठा सैन्य घेऊन आले. ते मलंगगडाच्या खालचं रान आहे, बदलापूरच्या इथलं रान आहे, तिकडे ते छावण्या केलेल्या होत्या. आणि गंगाजी नाईक अणजूरकर, त्यांचे 5 भाऊ, त्यांचे नातेवाईक, त्यांचे भाईबंध कळवा, विटावा, भिवंडी, अणजूर मधले मराठा सरदार असे सगळे एकत्र झाले. आणि मग त्यांनी मुहूर्त ठरवला तो मार्च महिन्यातला रात्रीचा, मध्यरात्री. कारण कसं होतं की जो ठाण्याचा किल्ला आहे त्याला 3 बाजूला एका बाजूला पूर्ण खाडी आहे आणि 3 बाजूला खंदक खोदलेला होता आणि त्यात पाणी भरलेलं होतं आणि ते किल्ल्याचं काम चालू होतं, किल्ला पूर्ण नव्हता झालेला. त्यामुळे ओहोटीच्या वेळेलाच खाडीतून तो किल्ल्यापर्यंत जाता आलं असतं. गलबतन यायची सोय नव्हती कारण पोर्तुगीजांना चाहूल लागली असती. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमाराला गंगाजी नाईक अणजूरकरांनी कळव्याच्या बाजूने ओहोटीच्या वेळेला चिखलातून आपली सेना किल्ल्याच्या दिशेने नेली. आणि त्याच्या आधी त्यांनी अतिशय धोरणीपणाने, त्यांचा एक जासूद होता, त्याच्या थ्रू किल्ल्याचे जे पहारेकरी होते त्यांना अफू पाठवलेली होती. तर ती अफू सगळ्यांनी घेतलेली असल्यामुळे ते धुंदीत होते, त्यामुळे त्यांना मराठे जवळ आल्याची चाहूल लागली नाही आणि मराठ्यांनी रात्रीच्या अंधारात किल्ल्यावरती हल्ला केला. मराठे किल्ल्यात घुसल्यानंतर लुई बतेल्लो म्हणून किल्ल्याचा किल्लेदार होता,
तो आधी थोडा बावचळला, त्याने प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्याच्या लक्षात आलं मराठी आपल्याला आटपत नाहीत, त्यामुळे तो किल्ला सोडून पळून जायला निघाला. तोफांचे आवाज सुरू झाले. ते बदलापूरला चिमाजी अप्पांच्या कानावरती गेले. त्याने त्यांच्या सगळ्या छावणीला जागं केलं की युद्ध सुरू झालं तर आपल्याला तिकडे जायला हवं. आणि बदलापूरवरून चिमाजी अप्पांची सगळी सेना कळव्याच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने यायला लागली. 27 मार्चच्या पहाटे, 27 मार्च 1737च्या पहाटे किल्ल्यावरती मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकलेला होता. ठाणा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झालेलं होतं, इतकं की ठाण्यामधले यावत पोर्तुगीज पळून गेलेले होते. एकही पोर्तुगीज माणूस ठाण्यात शिल्लक नव्हता. नक्कीच, म्हणजे हा एक खूपच रोमहर्षक इतिहास हो. आहे सगळा. पुढे इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तनं झाली. बोरी बंदर ते ठाणे म्हणजे CST टू ठाणे ही पहिली रेल्वे धावल्याचं आपण ऐकतो कायम, आणि आता त्या घटनेला सुद्धा इतक्या शतकांचा कालावधी लोटलेला आहे. तर त्याचा जो परिणाम होता तो ठाण्यावरती कसा झाला आणि ते सगळं एकूण तो इतिहास काय? म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या सुधारणा करायला सुरुवात केली, ज्या त्यांच्यासाठी आवश्यक होत्या. त्यातला एक महत्त्वाचा भाग हा होता की मुंबई ते विकसित करत होते. त्यांच्या लक्षात आलं होतं की एक अतिशय सुरक्षित मोठं बंदर आहे, व्यापारी शहर म्हणून मुंबईचा आपल्याला खूप मोठा उपयोग होईल. तर मुंबईतून जर निर्यात आणि व्यापार व्हायला हवा असेल तर रेल्वे मार्गाची गरज होती. त्यामुळे त्यांनी मुंबईतून रेल्वे मार्ग पहिले भारतातला सुरू करायचा असं ठरवलं. तो पूर्ण आशियातली पहिली प्रवासी रेल्वे होती ती, जी मुंबई ते ठाणा म्हणजे बोरीबंदर ते तना, तेव्हा ठाण्याचं स्पेलिंग TANA असं व्हायचं, तना. तर बोरीबंदर ते तना ही 16 एप्रिल 1853ला धावलेली पहिली प्रवासी रेल्वे आशियामधली अख्खी. याच्यामुळे ठाण्याचं भाग्य उजळलं. कारण तोपर्यंत ठाणा मी म्हटलं तसं एखाद्या बेटासारखं होतं. तिन्ही बाजूने खाडी आणि समुद्र, एका बाजूला डोंगर आहे. त्यामुळे ठाण्यातून तुम्हाला पुण्याला जायचं असेल, नाशिकला जायचं असेल, कोकणात जायचं असेल तर खाडी पार करायला हवी. म्हणजे सागरी मार्गाचा वापर करायला हवा, कारण पूल बांधले गेलेले नव्हते. म्हणजे कळव्याचा आज जो आपण मोठा पूल बघतो त्याच्या शेजारी जो जुना पूल आहे तोही ब्रिटिशांनी रेल्वे सुरू झाल्यानंतर 12 वर्षांनी बांधला. त्याच्यामुळे ठाणं बेटासारखं होतं. त्याच्या विकासाला आणि प्रगतीला मर्यादा आल्या होत्या, कारण बंदर म्हणून त्याचा वापर थांबलेला होता. पण रेल्वेमुळे असं झालं की रेल्वेमुळे ठाणं जगाशी जोडलं गेलं. रेल्वे 1853ला ठाण्यापर्यंत आली. पुढच्या वर्षी 54ला ती कल्याणपर्यंत गेली. त्यानंतर मग त्यांनी बोरघाटातला मार्ग सुरू केला, पुण्यापर्यंत गेली. मग कसाऱ्याचा मार्ग सुरू झाला, नाशिक. हा जो सगळा विस्तार झाला त्या सगळ्याचा परिणाम ठाण्यावरती खूप मोठ्या प्रमाणात झाला. कारण ठाणा मुंबईच्या जवळ असलेलं आणि रेल्वेने जोडलं गेलेलं एक गाव बनलं की जिथे रोजगाराच्या, चरितार्थाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या, जिथे लोक राहायला येऊ लागले, जिथून लोकांना मुंबईत नोकरीला जाणं सोयीचं हे लक्षात आलं, जिथे काही नवीन उद्योग निर्माण झाले. त्याच्यामुळे रेल्वेमुळे ठाण्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे ती ठाणे शहराच्या इतिहासातली एक सगळ्यात मोठी ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्वाची घटना आहे की ज्याच्यामुळे ठाणं शहर जगाच्या नकाशावरती आलं आणि ठाणे शहर आधुनिक काळाशी जोडलं गेलं. नक्कीच. आणि स्वातंत्र्य लढ्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर तिथे सुद्धा ठाण्याचं एक महत्व आहे, तर त्याविषयी थोडं. ठाण्याचा स्वातंत्र्य लढा हा खरं तर ना स्वतंत्रपणे बोलण्याचा म्हणजे दीर्घ बोलण्याचा विषय आहे. कारण 1930 ते 1947 या दिसणाऱ्या थोड्या वर्षांमध्ये ठाण्यामध्ये प्रचंड घडामोडी घडत गेलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये शाळेतली मुलं सहभागी होती, ज्याच्यामध्ये महिला सहभागी होत्या, ज्येष्ठ नागरिक सहभागी होते, तरुण सहभागी होते, वेगवेगळ्या संस्था, संघटना निर्माण झालेल्या होत्या. म्हणजे 1930ला मिठाचा सत्याग्रह जो महात्मा गांधीजींनी सुरू केलेला होता त्याचं ठाण्यामध्ये एक मोठं केंद्र होतं. घणसोली जे आज आपलं रेल्वे स्टेशन आहे, घणसोलीला मिठागरं होती आणि घणसोलीच्या मिठागरांसाठी ठाण्यातून सत्याग्रह्यांच्या तुकड्या पाठवल्या जायच्या. त्यांच्यासाठी पार्ल्याला एक प्रशिक्षण छावणी उघडलेली होती. त्यामुळे ठाण्यातले सत्याग्रही आधी पार्ल्याला जाऊन प्रशिक्षण घेऊन यायचे, कारण ते अहिंसक आंदोलन होतं. त्याच्यामुळे आंदोलकांनी प्रतिकार करायचा नाहीये, आंदोलकांनी काय करायचं हे शिकवण्यासाठी पार्ल्याला प्रशिक्षण, मग ठाण्यात यायचे, मग ठाण्यातून घणसोलीच्या मिठाच्या आग्रांमध्ये जायचे, तिकडे सत्याग्रह करायचे आणि तिथून मीठ घेऊन ठाणे शहरामध्ये यायचे. त्या मिठाच्या सत्याग्रहामुळे ठाणे शहराला एक नवचेतना मिळाली. तेव्हाची जी आघाडीचा पक्ष होता राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, त्या पक्षाची कार्यकर्ते आणि त्या पक्षाच्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांचं एक मोहोळ उभं राहिलं. त्या सगळ्या लोकांनी स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण या गोष्टी ठाण्यामध्ये जाणीवपूर्वक प्रसार करायला सुरुवात केली. अनेक शिक्षण संस्था आहेत त्या काळात निघालेल्या. म्हणजे समर्थ सेवक मंडळ नावाची संस्था आहे, त्याचे हरिभाऊ घाणेकर आणि नानासाहेब दामले म्हणून संस्थापक होते. हे दोघंही
अतिशय प्रखर देशभक्त होते. सगळ्या देशभक्त आंदोलनांमध्ये आघाडीवरती असलेले ते दोघं जण होते. त्यांनी एक शिक्षण संस्था सुरू केली, त्यांनी एक व्यायामशाळा सुरू केली की तरुणांमध्ये बलोपासना आणि त्याच्यातून मग देशभक्तीची भावना निर्माण होईल. विदेशी कापडाच्या होळ्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेल्या. त्याच्यानंतर असहकार आंदोलनामध्ये ठाण्यातले लोक पुढारी. सशस्त्र क्रांतीमध्येही ठाणेकर होते. मारुती ठाणेकर म्हणून एक क्रांतिकारक होते, ज्यांनी ठाणे कोर्टामध्ये बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला, ज्यांनी काही लोकांच्या मदतीने पारसिकचा बोगदा उडवून लावायचाही एक अयशस्वी प्रयत्न केला. त्याच्यामुळे सशस्त्र क्रांती, त्याच्यानंतर अहिंसक आंदोलनं, वेगवेगळ्या पद्धतीने देशभक्तांना मदत करणं, ह्या सगळ्यांनी ठाणे शहराचं वातावरण भारलेलं होतं. म्हणजे नानासाहेब दामले यांचा मी उल्लेख केला, ते नगरपालिकेवरती निवडून गेलेले होते आणि उपनगराध्यक्ष होते. त्यांनी स्वतःच्या अधिकारात तिरंगा झेंडा नगरपालिकेवरती फडकवला होता ब्रिटिशांचं राज्य असताना. किंवा एक कुमुद नाचणे नावाच्या मुलीचा किस्सा आहे, जी 14 वर्षाची होती. शाळेतल्या मुलींसकट, 14 वर्षाची म्हणजे शाळेतली होती, ती 9वीतली होती. शाळेतल्या 4 मैत्रिणींना घेऊन कलेक्टर ऑफिसच्या छपरावर चढून तिथला युनियन जॅक काढून तिरंगा झेंडा फडकवायचं धाडस त्या मुलींनी केलेलं होतं. अशा घटना सातत्याने त्या काळात ठाणे शहरात घडत गेल्या. त्यामुळे वातावरण एक स्वातंत्र्याचं सतत चालू राहिलं. मग दत्ताजी तांबण्यांसारखे लोक असतील की जे मार्गदर्शक होते, जे लोकांच्या बरोबरीने या संग्रामात होते, किंवा पांडू नाखवा म्हणून एक जण होते, किंवा यशवंतराव ठाणेकर होते, अशी बरीच नावं घेता येतील. वसुधाबाई कोतवाल म्हणून आहेत की ज्या प्रामुख्याने महिलांची एक आघाडी केलेली होती. गंगाबाई मुळे म्हणून होत्या. अशा सगळ्या जणांनी मिळून ठाणे शहरामध्ये स्वातंत्र्याचं अग्निकुंड धडाडत ठेवलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ठाणे शहरात वेगवेगळ्या टप्प्यांवरती स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. सर, महाराष्ट्र दिन आपण काही दिवसांपूर्वी साजरा केला. महाराष्ट्र दिनासाठी म्हणजे आपला हा जो अखंड महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच्यामध्ये मुंबईतल्या कामगारांचा ज्यामध्ये जेवढा सहभाग होता तितकाच तो ठाण्यातल्या सुद्धा लोकांचा होता. तर ठाण्याच्या संदर्भात काय महत्व आहे? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या बाबतीत 2-3 महत्त्वाचे किस्से सांगता येतील ठाण्याचे. की एक तर संयुक्त महाराष्ट्र आपल्याला 1960 साली मिळाला, पण ते जवळजवळ 55-56 पासून आंदोलन हळूहळू सुरू झालेलं होतं. तर ते 58च्या सुमारास ठाणे नगरपालिकेतल्या सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावरून राजीनामे दिलेले आहेत. म्हणजे कुठलाही पक्षीय अडसर मध्ये येऊन न देता वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या उमेदवारांनी आम्ही मराठी आहोत, आम्ही महाराष्ट्रीय आहोत आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि सरकार ते करत नाहीये त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे राजीनामे देतोय असं म्हणून नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आणि एक एकजुटीचं प्रत्यंतर आणून दिलं. त्याच्यानंतर एक मोर्चा गेलेला होता दिल्लीला संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात, ज्याला महाराष्ट्रातून अनेक लोक गेले होते, त्याला ठाण्यातूनही स्वयंसेवक गेलेले होते. त्याच्यामध्ये एक महिला होती की जी स्वतःच्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन त्या मोर्चात सामील झालेली होती. त्याच्यामुळे ठाण्यातल्या नागरिकांचा उत्साह जसा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होता तेवढाच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही होता. ठाण्याचा जो तुरुंग आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगवेगळ्या देशभक्तांना आणि क्रांतिकारकांना ठेवलेलं होतं. सावरकरांना तिथे ठेवलं होतं, वासुदेव वळण फडक्यांना तिथे ठेवलेलं होतं. तसं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये SM डांगे, आचार्य अत्रे या सगळ्या लोकांना तिथे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्य आंदोलना इतकंच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही ठाणेकर नागरिकांचा पुढाकार होता. ते त्याच्यात सातत्याने भाग घेत होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात ठाण्यामध्ये अनेक मोर्चे, आंदोलन आणि सभा झालेल्या आहेत. नक्कीच. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ठाणे एक सांस्कृतिक केंद्र म्हणून मोठ्या प्रमाणात उदयाला आलं. वेगवेगळे उपक्रम ठाण्यामध्ये सातत्याने राबवले गेले आणि आता सुद्धा तो जो संस्कृतीचा म्हणून चेहरा आहे तो तसाच आहे. तर ते कशा पद्धतीने उदयाला आले त्याची जरा एक पार्श्वभूमी. म्हणजे असं गमतीत म्हणता येईल की ठाण्यात खूप तलाव आहेत, तर ते ठाण्याच्या पाण्यामध्ये गाणं आहे आणि ठाण्याच्या हवेमध्ये साहित्य असं आपण म्हणू शकतो. कारण खूप जुन्या काळापासून बघितलं ना तर साहित्य, कला, संस्कृतीच्या संदर्भातल्या संस्था किंवा व्यक्ती वेगवेगळ्या काळात ठाण्यात कार्यरत होत्या असं लक्षात येतं. म्हणजे मराठी ग्रंथ संग्रहालय हे ठाण्यातलं वाचनालय आहे जे 1893 साली स्थापन झालेलं आहे. ते वि. ल. भावेंनी स्थापन केलं, ज्याने पुढे महाराष्ट्र सारस्वत सारखा मोठा एक दस्तऐवज आपल्याला दिला किंवा महाराष्ट्र कवी सारखा मासिक ते चालवत होते. तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या स्थापनेमुळे ठाण्यातल्या साहित्यिकांना एक मध्यवर्ती केंद्र मिळालं,
याच्या माध्यमातून साहित्यिक चर्चा, मुलाखती, उपक्रम सुरू व्हायला सुरुवात झाली. त्यामुळेच मग 1960मध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचं पहिलं मराठी साहित्य संमेलन ठाण्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने भरलेलं होतं. त्याच्यामुळे मग या वातावरणातून कवी, लेखक, नाटककार घडत गेले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये. आणि मग पुढे महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, कोकण मराठी साहित्य परिषद असेल, किंवा ब्रिटिशांनी स्थापन केलेलं नगर वाचन मंदिर म्हणून जे ओळखलं जातं त्याच्यासारखी लायब्ररी असेल, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणाला पोषक गोष्टी घडत गेल्या. त्याच्यामुळे मग लक्षात येतं की जनकवी पी सावळाराम ठाण्याचे आहेत, आजचे आघाडीचे गीतकार प्रवीण डावणे ठाण्याचे आहेत, अशोक बागवे कवी ठाण्याचे आहेत, विश्वास पाटील साहित्य संमेलनाचे आता अध्यक्ष झाले, तेही काही काळ ठाण्याचे निवासी होते, आजही त्यांचं ठाण्यामध्ये घर आहे. त्याच्यामुळे ठाण्याची ही परंपरा वर्षानुवर्ष जोपासली गेली साहित्य संस्थांच्या माध्यमातून, आणि त्यामुळेच ठाण्यामध्ये आपोआप वाचक चांगले घडले, तसे चांगले लेखक सुद्धा घडले. नक्कीच. सर, हेरिटेज वॉक्स आपण मागचा काही काळ घेतात, तर हेरिटेज वॉक ही नेमकी संकल्पना काय आणि आपला अनुभव कसा राहिलेला आहे त्या संदर्भात? हेरिटेज वॉक ही एक अतिशय सुंदर संकल्पना आहे की ज्याच्यामुळे तुम्ही नव्या पिढीला तुमच्या शहराच्या किंवा गावाच्या इतिहासाशी किंवा भूतकाळाशी जोडू शकता. मी जेव्हा ठाण्याच्या इतिहासाचा अभ्यासक म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझी पिढी म्हणजे 70च्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला सुद्धा अनेक गोष्टी माहीत नाही आहेत. आम्ही रस्त्याचं नाव वाचतो, राम मारुती मार्ग, हे कोण राम मारुती महाराज होते, किंवा डॉक्टर मुसपत, हे डॉक्टर मुस कोण होते आणि त्यांचं नाव या रस्त्याला का दिलं आहे, किंवा आम्ही बघितलेलं असतं ही अग्गेरी, पण ती अग्गेरी किती वर्ष इथे आहे, किंवा आम्ही कोपनेश्वरला गेलेलो असतो पण कोपनेश्वर शिलारांच्या काळातलं आहे हे आम्हाला कोणी सांगितलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे माझ्या असं मनात आलं की या पद्धतीने हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही लोकांना शहराच्या रस्त्यावर घेऊन फिराल आणि त्या इमारती दाखवाल, त्या इमारतीचा इतिहास सांगाल, तिथे काय घडलं होतं ते सांगाल, तेव्हा आपोआप लोकांना शहराविषयी एक आपुलकी निर्माण होते. आज असं झालेलं आहे की आज ठाणे मेट्रो सिटी झालेलं आहे. आता मेट्रो तिकडे लवकरच चालू होईल, रिंग रूटचं पण काम चाललेलं आहे. त्यामुळे अतिशय आधुनिक सगळ्या गोष्टी ठाण्यात घडतात. ठाण्याचा विस्तार खूप मोठा झालेला आहे. हे नव्याने विस्तारलेल्या ठाण्यात येणारे जे लोक आहेत ते बाहेरून येणारे लोक आहेत. त्यांना ठाणं म्हणजे तलावपाळी, ठाणं म्हणजे मामलेदार मिसळ इतपतच थोडक्यात माहिती असते. ठाणं म्हणजे फार तर रंगायतन एवढंच माहिती असतं. पण या व्यतिरिक्त ठाण्याचा इतिहास त्यांना कळावा, या व्यतिरिक्त ठाण्यामध्ये काय काय घडलं होतं, कोण माणसं होती, स्वातंत्र्य चळवळीत काय झालं, नंतर काय झालं, हे कळावं यासाठी म्हणून हेरिटेज वॉक सुरू केला. त्याच्यामध्ये आम्ही मराठी ग्रंथ संग्रहालयापाशी लोकांना एकत्र करतो आणि तिकडून चालत टेंबी नाक्याच्या दिशेने घेऊन जातो. आणि मग वाटेत येणारी अनेक ठिकाणं आहेत. मग कोपनेश्वर मंदिर असेल, पारशी अग्ग्यारी असेल, सेंट जॉन असेल, किंवा टाऊन हॉल आहे टेंबी नाक्यावरचा, कोर्ट आहे, कोर्ट आणि कलेक्टर ऑफिस यांचं एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे ठाण्यात. असं त्या त्या जागेचं महत्त्व सांगत लोकांना आम्ही त्या साधारण 3 तासाच्या वॉकमध्ये ठाण्याचा 700-800 वर्षाचा इतिहास संक्षिप्त रूपाने सांगायचा प्रयत्न करतो. त्याला प्रतिसाद खूप सुंदर मिळतोय. म्हणजे गेली 3-4 वर्ष मी हा उपक्रम करतोय. साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्या वयोगटाची लोकं येतात आणि सगळ्यांची प्रतिक्रिया हीच असते की आतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या. आम्ही यात 50 वर्ष ठाण्यात राहतो, आम्ही यात 60 वर्ष ठाण्यात राहतो, पण मला हे माहितीच नव्हतं, मला हा प्रकार माहितीच नव्हता, किंवा हा रस्ता यामुळे झाला हेच आम्हाला माहिती नव्हतं. अशी त्यांची प्रतिक्रिया असते आणि ते स्वाभाविक असतं. कारण कसं असतं, इतिहास सतत सतत सांगायला लागतो आणि तो सतत सांगितला गेला नाही तर तो मागे पडतो. त्याच्यावरती काळाची पुटं चढतात, त्याच्यावरती मग इतर गोष्टींचं आवरण येत जातं आणि मग तो इतिहास विसरला जातो. तो इतिहास विसरला जाऊ नये आणि मग असं होईल की शहराचा इतिहास माहिती आहे म्हटल्यावरती शहराच्या विकासाच्या संदर्भात पण मग नागरिकांची काही एक भूमिका तयार होऊ शकते. मग माझ्या शहराच्या विकासासाठी काय आवश्यक आहे, हा जो विकासाचा प्रकल्प होतोय तो गरजेचा आहे का नाही, इतपत विचार नागरिक करू शकतात. किंवा या विकास प्रकल्पांमध्ये जी हेरिटेज स्थानं आहेत, जी वारसा स्थानं आहेत, त्यांना धक्का लागू नये यासाठी नागरिकही एकत्र येऊ शकतात. म्हणजे याचं खूप चांगलं उदाहरण मी सांगेन की या सगळ्या हेरिटेज वॉकमध्ये आर्किटेक्ट असोसिएशनचं जे ठाणा चॅप्टर आहे, ठाण्यातला त्यांचा गट आहे, त्यांचा मी हेरिटेज वॉक केलेला होता. त्या लोकांनी आता पुढाकार घेऊन महापालिकेच्या बरोबर आणि महापालिकेची हेरिटेज कमिटी आहे तिच्याबरोबर ठाण्यातल्या हेरिटेज स्थळांवरती हेरिटेज बोर्ड लावायचा त्यांचा प्रकल्प सुरू होतोय. म्हणजे मी स्वतः त्याच्यात सहभागी आहे इतिहासाचा अभ्यासक म्हणून. पुढच्या काही महिन्यांमध्ये ठाण्याच्या काही ठराविक हेरिटेज स्थानांवरती तुम्हाला हेरिटेज बोर्ड बघायला मिळतील, जेणेकरून तिथे आलेल्या जाणाऱ्या येणाऱ्या माणसाला तो बोर्ड वाचून एक 4 ओळींमध्ये कल्पना मिळेल की या जागेचं महत्त्व काय आहे ते. आणि त्याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आम्ही त्याच्यावरती एक बारकोड टाकतोय की ज्याच्यामुळे मग वेबसाईटवरती जाऊन त्यांना अधिक तपशीलवार माहिती पण घेता येईल. तर मला वाटतं हेरिटेज वॉकचं हे सगळ्यात मोठं फलित आहे की अशा पद्धतीचा एक उपक्रम ठाण्यामध्ये आकाराला येतोय. नक्कीच. म्हणजे युरोपीय देशांमध्ये जर का आपण गेलो तर तिथे अशाच पद्धतीचे उपक्रम राबवले जातात
आता सुद्धा आपण जर बघितलं तर मुंबईचं जे एशियाटिक सोसायटी आहे तिच्या पायऱ्यांवरती अनेक युवक आपल्याला दिसतील, पण त्याच एशियाटिकला 200 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास लाभलेला आहे. अशा पद्धतीची वेगवेगळी वारसास्थळं आपण जिथे वास्तव्यास असतो तिथे आहेत. सर, सामान्य माणसं असतील किंवा जे अभ्यासक आहेत त्यांची भूमिका आता काय आहे की परिवर्तनाच्या रेट्यामध्ये आपल्या शहराचा जो समृद्ध वारसा आहे तो टिकवणं याच्यासाठी त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की समजा तुमच्या असं लक्षात आलं की तुमच्या परिसरामध्ये एखादं जुनं मंदिर आहे आणि आता ते काही रस्ता रुंदीकरण किंवा या कामासाठी हलवलं जाणार आहे. तर रस्ता रुंदीकरणाला पर्याय नाही, कारण वाहतूक वाढते, त्यामुळे तुम्हाला रस्ते तर रुंद करायला लागणार आहे. पण मग अशा वेळेला स्थानांतर करताना त्या जुन्या मंदिराचं जे स्थापत्य आहे ते बिघडलं जाणार नाही, ते तसंच ठेवलं जाईल, ते योग्य पद्धतीने संरक्षित केलं जाईल. यासाठी प्रशासनावरती दबाव आणणं शक्य असतं. नागरिकांचा गट ते करू शकतो, किंवा तुम्ही जर लेखक असाल, पत्रकार असाल, तुम्ही अभ्यासक असाल, तर तुम्ही लेख लिहून त्याच्याविषयी जनजागृती करू शकता. आपला असा हा पॉडकास्ट जसा चाललेला आहे तसा डिजिटल माध्यमांचा वापर त्याच्यातून करता येऊ शकतो. म्हणजे सुरुवात आपण जिथून केली, मामलेदाराची मिसळ, तिथला जर डेव्हलपमेंटचा प्लॅन लोकांपर्यंत आधी पोचला गेला असता आणि लोकांना आधी सांगितलं गेलं असतं की त्याच्यामध्ये तो एक किल्ला पाडला जाणार आहे, तर कदाचित लोकांनी शासनाला विनंती केली असती की त्यातला काही भाग तरी तुम्ही राखून ठेवा, त्यातला काही भाग तरी स्मारकाच्या रूपात राखून ठेवता येईल. किंवा ठाण्यासारख्या शहराला खऱ्या अर्थाने मोठी गरज आहे ती वस्तू संग्रहालयाची. ठाण्याचं स्वतःचं असं म्युझियम व्हायला हवं, कारण ठाण्यात अनेक मूर्त्या सापडलेल्या आहेत, शिल्प सापडलेली आहेत, ताम्रपट सापडलेले आहेत, शिलालेख सापडलेले आहेत. ठाण्यामध्ये म्युझियम नसल्यामुळे ते मुख्य म्युझियमकडे पाठवलं जातं. तिथे सगळ्यांना ते प्रत्येक वेळी बघायला मिळतंच असं नाही. म्हणजे ठाण्यात 1-2 जुन्या मूर्ती आहेत. एक ब्रह्मदेवाची 12व्या शतकातली जुनी मूर्ती आहे जी पाचपाखाडीला तुम्हाला बघता येते. सिद्धराम मंदिराच्या अंगणामध्येच ती मूर्ती ठेवलेली आहे म्हणून बघता येते. पण म्युझियम असेल तर या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आणि त्याला एक दिशा असेल, तिथे माहिती असेल आणि लोकांना कळू शकेल असं होऊ शकतं. त्याच्यामुळे हा वारसा जतन करण्यासाठी अभ्यासक असतील, लेखक असतील किंवा सामान्य माणसं असतील, सगळ्यांनी आपापल्या परीने आवाज उठवणं गरजेचं आहे आणि लोकांना एकमेकांना सांगून त्याच्याविषयी जागृती करणं जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच. आपण इतिहासाच्या पानांमध्ये वावरत असताना खरोखर आपल्या अवतीभोवतीच किती महत्त्वाचं मोठं संचित लपलेलं आहे हे मला वाटतं मागच्या काही काळात आपल्याला लक्षात आलेलं आहे. ठाण्याचा इतका समृद्ध इतिहास आज आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. सर, आपले खूप खूप आभार. थँक्यू. MHA-MTVचा मी आभारी आहे. ठाण्याबद्दल मला बोलायला मिळालं. धन्यवाद. मंडळी, काही दिवसांपूर्वी पद्मश्री वासुदेव कामत ज्यावेळी श्रोत्यांशी संवाद साधत होते एका कार्यक्रमात, त्यावेळेला त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य ते म्हणाले. ते असं म्हणतात की इतिहासाचा संस्कार, इतिहास जपण्याचा संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं आणि तो इतिहास, तो जो एक समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे, तो लाभलेला वारसा जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, त्याचं महत्त्व टिकवून ठेवणं हे आपल्या पिढीची आता जबाबदारी आहे. आपल्याला हा संपूर्ण पॉडकास्ट कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MHA-MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.